वर्षापासून शहरात आरोप प्रत्यारोप चालू आहे आणि हे जे बेताल आरोप चालले ह्या फक्त विषय डायव्हर्ट करायचा म्हणून चालले का जो मलिदा मिळणार होता तो यांच्या हातातून गेला म्हणून हा वातावरण काहीतरी दूषित करायचं, एकमेकावर आरोप करायचे आणि हे कोणत्या तरी वेगळ्या मार्गाला न्यायचा हा प्रकार आहे. तर नगराध्यक्षांना मी सांगू इच्छितो, जे माझ्यावर वैयक्तिक त्यांनी आरोप केले का गेल्या 25 वर्षापासून मी एकच धंदा करतो, तो पण कायदेशीर धंदा करतो. तो ट्रकचा असेल, प्लॉटचा असेल आणि ज्या प्रॉपर्ट्या मी विकत घेतो त्या खाजगी प्रॉपर्ट्या विकत घेतो. त्या विकत घेताना रीतसर शासनाची स्टॅम्प ड्युटी, टॅक्सेस हे सगळं भरून पेपरला जगजाहीर नोटीस देऊन मग त्या प्रॉपर्ट्या विकत घेतो आणि त्या पण बाजार मूल्याचा जो काय रेट असेल त्यानुसार. त्या काय मी कोणाच्या बळकवत नाही का मी सरकारी प्रॉपर्ट्या घेत नाही. ज्या सरकारी प्रॉपर्ट्या बालवाडीच्या नावावर काही आरक्षण उठवायचे, त्याच्यात काही आपल्याला स्वतःचा हिस्सा ठेवायचा, भिशा चालवणं, काही वेगवेगळे महाराजांच्या नावावर ड्रॉ काढून असे कोणतेही व्यवहार मी करत नाही. जो माझा आहे तो 25 वर्षापासून एकच धंदा करतो आणि रीतसर इन्कम टॅक्स भरून करतो. त्यांनी कधी यावं, मी सगळे माझे बुक दाखवायला तयार आहे. आणि त्यांना जर आमच्या खरेदी विक्रीच्या धंद्यात यायचं असेल तर त्यांचं वेलकम आहे. हो, वेलकम आहे आमच्या धंद्यामध्ये. वेगळा नाही का अर्थ करू, वेलकम हे मी असं सांगतो का म्हणजे हे देतो त्यांना, त्यांनी आलं पाहिजे आमच्या धंद्यात. राहिला कोल्हे साहेबांच्या आणि परिवाराचे पैसे सांभाळण्याचा व हिशोब ठेवण्याचा विषय तर ते ठीक आहे काय असेल ते, पण जर ते जर म्हणतात मी कोल्हे साहेबांच्या पैशाचा हिशोब ठेवतो तर 2014च्या विधान परिषदेचा जर हिशोब मी सांगितला, मी तोंड उघडलं तर यांना शहरात फिरणं मुश्किल होईल. काय त्यांना माहिती आहे. आणि जर त्यांना पाहिजेच असेल तो हिशोब, त्यांनी आंबेडकर स्मारकावर यावं, नाही तर विघ्नेश्वर मंदिरात येऊन तिथं गणपती डोक्यावर हात ठेवून हिशोब द्यायला मी तयार आहे. त्यांनी पण हात ठेवावं. 27 तारखेला नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अगदी बेताल आणि बेछूट आरोप हे माझ्यासह आमच्या इतर सदस्यांवर केले. खरं तर नगराध्यक्ष बोलले की पाणी पुरवठाच्या ठेकेदाराकडून मी एक विशिष्ट रक्कम घेतली, काहीतरी 1.5 लाख रुपये रक्कम मी घेतली असे त्यांनी त्या ठिकाणी बोलले. खरं तर पहिल्यांदा मी हा आरोप अतिशय खोटा व चुकीचा आहे या ठिकाणी जाहीर करतो. आता मी पाणी पुरवठा सभापती असताना दिनांक 27/6/2020 रोजी ठराव क्रमांक 3 ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली घेतली होती. त्या मीटिंगमध्ये ठेकेदाराला जे पूर्णपणे 100% काम झालेलं कम्प्लिशनचं सर्टिफिकेट असेल, या UIDच्या योजनेचं थर्ड पार्टी होण्याबद्दलचा विषय असेल किंवा विजय कन्स्ट्रक्शन परळी यांना आत्तापर्यंत दिलेल्या देयकाबाबत असेल, या विषयावर एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करून या संदर्भात एक चौकशी झाली पाहिजे असा विषय मी मीटिंगमध्ये मंजूर केला. तो विषय मंजूर झाल्यानंतर तो विषय आपण सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा असं मी त्या ठिकाणी सांगितलं. आता या संदर्भात सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील यांना 12/12/2020 रोजी आमचे गटनेते उपाध्यक्ष यांच्या लेटरपॅडवर आम्ही अर्ज दिला आहे. कलेक्टर साहेबांकडे परत 22/1ला या संदर्भात मी तक्रारही केलेली आहे, याचाही पुरावा माझ्याकडे आहे. त्यानंतर येणारे सर्वसाधारण सभा म्हणजे आता जी जनरल मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये 42 कोटी पाणी पुरवठा संदर्भात जो काही विषय आपण विषयपत्रिका घ्यायला पाहिजे होता तसं पत्र मी नगराध्यक्षांना या संदर्भात दिनांक 27/1/2021 रोजी दिले. आता मी वारंवार पत्रव्यवहार करूनही 42 कोटी योजनेसंदर्भात नगराध्यक्ष जर विषय घेत नसतील तर यामध्ये या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं असेल हे नगराध्यक्षांनी केलं आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल मी चुकीच्या कामाला नगराध्यक्षांना विरोधच करत आलोय आणि मग मी विरोध करतोय तर माझा आवाज दाबण्यासाठी किंवा मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र नगराध्यक्षांनी रचलेलं आहे. मी अध्यक्षांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात भविष्यामध्ये तुम्ही माझे किती बदनामे करा, किती पेपरला बातम्या द्या, किती व्हॉट्सअप फिरवा, मी काही शांत बसणार नाही. आपल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला मी कायम विरोध करत राहील. मी बदनामीला घाबरत नाही.
आणि वैयक्तिक स्वरूपात आरोप करतात, भांडण लावून द्यायचे कामं करतात. कैलास जाधवांचं अतिक्रमण मी काढायला लावलं. अहो हे फक्त हे शाळेतल्या गोष्टी एक लहान पोरं एकमेकात भांडण लावायचे असा प्रकार आहे. खाजगी गोष्टी किंवा वैयक्तिक गोष्टी या जर आम्ही त्यांच्याबद्दल जर जाहीररीत्या जर सांगितल्या तर यांना शहरात फिरणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. आमच्यावर संस्कार आहे. आदरणीय शंकरराव कोल्हे साहेब असतील, बिपिन दादा असतील, आमचे आई वडील असतील की राजकारण हे एका लेवल पुरतं करायचं असतं. आता या ठिकाणी अनेक माजी नगराध्यक्ष बसलेले आहेत. संजू भाऊ 50 वर्षापासून त्यांच्या घरात नगरसेवक पद आहे. सर्वात ज्येष्ठ नगरसेवक रवी अण्णा पाठक आहे. आजपर्यंत कोपरगावच्या इतिहासामध्ये राजकारणाची पातळी इतकी खाली गेलेली आतापर्यंत आमच्या बंगल्यात नाही आली. आणि सुरुवात कोणी केली? कारण वैयक्तिक असून आरोप करायच्या, चुकीच्या गोष्टी लोकांसमोर येऊन द्यायच्या, लोकांचा जो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा यांच्याकडे बघणं कसं बदलल आणि या चुकीच्या बातम्या लोकांसमोर पोस्ट करायचा असा यांचा धंदा आहे. गेली विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये यांचं डिपॉझिट जप्त आलं. आपली पात्रता काय आहे हे कोपरगावच्या जनतेने या विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं. कोपरगावकरांच्या ज्या अपेक्षा होत्या या पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष हे सपशेल अपयशी ठरले. आणि मग आता हे अपयशाचं खापर फोडायचं पुन्हा. तर माझ्यासारख्या किंवा आमच्या सहकारी नगरसेवक विजयराव वाजे असतील, एक भ्रष्टाचाराचे चुकीचे आरोप करायचे आणि आमचा कुठंतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा असा केविलवाना प्रयत्न नगराध्यक्षांच्या ठिकाणी चालू आहे. आणि आम्ही काही गोष्टीला भीक घालत नाही. तुम्ही किती आमच्यावर किती आरोप करा, काही करा, चुकीच्या गोष्टीला येणाऱ्या 6 महिन्यात आहेच. चुकीच्या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आम्ही त्या ठिकाणी त्यांना विरोध करू. कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सभागृहात यापुढे भांडू असं मी आपल्या त्या ठिकाणी सांगतो. त्यानंतर झालेली सर्वसाधारण सभा. या सभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी वारंवार सांगितले की कामाची एस्टिमेट करा. जे आरक्षणाचा विषय होता त्या संदर्भात एक पुनर्विकास याचिका दाखल करा. या सर्व कामांचा मलिदा आपल्या हातातून निघून गेल्यामुळं बेछूट आरोप नगराध्यक्ष आमच्यावर करतायत असं या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथम राष्ट्रसंत नरेंद्र महाराज व राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांना प्रथम आम्ही सर्वप्रथम अभिवादन करतो. 15/9/2020 रोजी कोपरगाव आणि कोपरगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्याचं आयोजन नगरपालिकेने केलं. परंतु त्या ठिकाणी आम्हाला अडथळा आल्यामुळे आम्ही दोन्ही गटनेत्यांच्या वतीनं कोपरगाव नगर परिषदेत जाऊन शिवसाहेब आणि नगराध्यक्षांना विनंती केली की ही महत्त्वाची सभा आहे ती तुम्ही पुढे ढकलावी. परंतु त्या सभेचं त्यांनी आमचं कुठल्याही पत्राची दखल न घेता त्यांनी सभा तशी चालू ठेवली. त्यानंतर आत्ता या महिन्यात 16/2/2021 रोजी त्यांनी सर्वसाधारण सभा सुरू करताना मागील सर्वसाधारण सभेचं प्रोसिडी वाचून त्याला मान्यता द्यावी याच्यासाठी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कामात आम्हाला संशय आला आणि भ्रष्टाचाराचा वास असल्यामुळे त्यावेळेस आम्ही ते सर्व विषय नामंजूर केले. नामंजूर करण्याचं कारण असंच की ते रद्द करून त्याचं रिएस्टिमेट करावं. आता उपनगराध्यक्ष स्वप्नील दिनीकडे यांनी सांगितलं आम्हाला शहराचं काम करायचं नाही असं नाही. शहराचा विकास करण्याचा ठेका फक्त नगराध्यक्ष साहेबांनी घेतलेला नाही. तुम्ही सर्व जाणते पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे गेली 4 वर्ष आम्ही विकास कामाला सहकार्य करण्यासाठी बहुमत असताना सुद्धा आम्ही सहकार्य केलं. परंतु ज्यावेळेस आम्हाला कळलं नगराध्यक्ष आणि बाकीचे काही नगरसेवक आळीबिळी गुपचिळी असा कार्यक्रम करायच्या नादी लागले म्हणून आम्ही आमच्या बहुमताचा हिसका दाखवला आणि त्या दिवसापासून माननीय नगराध्यक्ष साहेबांचं मानसिक संतुलन खराब झालं. आमची सर्वांना विनंती कोपरगाव शहरात राजकारण करण्याची गरज नाही. राजकारण करत असताना आपण ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस आम्ही सर्वजण सक्षम आहोत. त्यावेळेस आपण काय करायचं करू ना. परंतु जर भ्रष्टाचार होणार असेल तर त्याला आम्ही 100% विरोध करणार. आजपर्यंत आम्ही कुठल्याही चांगल्या कामाला विरोध केला नाही. तुम्ही बऱ्याच वेळेस पत्रकार आम्ही विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृहात आले. तुम्ही बघितलं कितीतरी विषय असे होते की त्या ठिकाणी आम्हाला विरोध करता आला असता, परंतु शहराचा विकास करायचा आहे, राजकारण बाजूला ठेवायचंय म्हणून आम्ही त्या विषयांना मंजुरी दिली. आणि तुम्हाला सांगतो
कुठलंही काम असं नाही. आम्ही दिलेल्या प्रत्येक विषयाला मंजूर करताना आम्ही त्याचं सापेक्ष असं विचार करून त्याला मंजुरी दिलेली. राजकारणाचा आम्हाला कुठलाही लवलेश नसताना त्या ठिकाणी आम्ही कुठलंही काम केलं नाही. आणि नगराध्यक्ष साहेबांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कामं मिळावी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेशर आणलं. आपण सर्वजण जाणते 3 लाख रुपयाच्या पुढे जर एखादं कामाचं टेंडर असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने टेंडर केलं जातं. मला एक सांगा, मी एवढा मोठा आहे का की मी नगराध्यक्षांनी विनंती केली आणि ते 85 लाख रुपयाचे गटरीचे इस्टिमेट आमचे जे आमचे मित्र आहेत ठेकेदार गोसावी यांना मिळावं. आमची अपेक्षा आहे, आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना काम मिळालंच पाहिजे. तुम्ही जर तुमच्या बगलबच्च्यांना कायम कामं देतात, मग आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मोठं करायला नको का? आणि कार्यकर्ते असे तसे नाही, ते त्या ठिकाणी सर्वजण पदव्या घेऊन काम करणारे त्या ठिकाणी ठेकेदार झालेले. त्यांना जर काम द्यायचं असेल तर तुम्ही द्या तुमच्या पद्धतीने. आणि आतापर्यंत तुम्ही गेल्या 4 वर्षात 1-1 लाख रुपयाचे जर कधी कामाचे त्याला शिफारस पत्र देतात. जवळजवळ किरकोळ काम 1 लाख रुपयाचं जर म्हटलं तर त्या जवळजवळ 400च्या आसपास आहे. 350 ते 400ला 350 ते 400 शिफारस पत्र तुम्ही दिली. 3-4 कोटी रुपयाचे कामं तुम्ही दिली. त्यावेळेस तुम्हाला भ्रष्टाचाराचा वास नाही आला. आम्ही तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की जे रस्ते आहेत त्या ठिकाणी आवश्यक नसलेले कामं त्याच्यात ऍड झालेले त्याचे रिएस्टिमेट करून कामं परत तुम्ही रिटेंडरिंग करा. ते कामं कोणाला मिळाले याच्याशी आम्हाला काही मतलब नाही. पण शहराचा जर कधी 2 ते 3 कोटी रुपयाचा जर कधी निधी मिळवत जर वाचत असेल तर त्या ठिकाणी आम्ही विरोध केला तर आमचं काय चुकलं? त्या ठिकाणी वारंवार आपल्याला असं दाखवायचं आम्ही करताना आम्ही केलेले कामं मंजूर केलेले कामं त्याला काही महत्व नाही. पण आम्ही तुमच्या नशीवर बोट ठेवलं की तुम्हाला लगेच आमच्यामध्ये भ्रष्टाचाराचा वाद दिसतो, आम्ही कोणातरी पित्ते दिसतो, आम्ही कोणाचे तरी चेले दिसतो. अरे तुमच्यावर संस्कार आहे का नाही? आमच्या संस्काराचे विचार करता तुमच्यावर काय संस्कार आहे? आम्ही मागच्या आताच्या सभेमध्ये सुरुवातीला सांगितलं, त्यांनी आम्हाला सभेचे नियम वाचून दाखवण्याची सुरुवात केली. आम्ही त्यांना सांगितलं 4 वर्षात तुम्ही आम्हाला सभेचे नियम नाही सांगितले. आम्ही बहुमतात प्रत्येक विषय आम्ही नामंजूर करू शकत होतो, परंतु आम्ही तसं केलं नाही. म्हणून अध्यक्ष साहेबांना माझी विनंती, तुमची सत्सक विवेक बुद्धी जागेवर ठेवा. विकास कामांना विरोध नाही, पण जर ज्या ठिकाणी कामामध्ये गफलत होणार असेल तुम्हाला वारंवार आता बहुमताचा हिसका आम्ही 100% दाखवणार. वास्तविक पाहता मी प्रत्येक मीटिंगमध्ये सांगितलेलं की ते अतिक्रमण मी केलेलं नाही. ते अतिक्रमण माझा करायचा विषयच येत नाही, कारण की ती जागा मी विकत घेतलेली. याच्यापूर्वी संघटनेचं त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी म्हणजे सर्व्हिस स्टेशन होतं. आमचे उपाध्यक्ष इथं बसलेले राजेंद्र सालकर, त्यांना विचारा संघटनेचं तिथं सर्व्हिस स्टेशन होतं का नव्हतं, आणि मी ती संघटनेकडून जागा विकत घेतली. तसं सालकर साहेबांनी बी सर्व्हिस स्टेशन 2 वर्ष चालवलं त्या ठिकाणी, पण त्यांना परवडलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी सोडून दिलं. मी म्हणलं मी काय चालवणार नाही बाबा, मला जर विकत देत असेल तर मी विकत घेतो, आणि म्हणून मी ते विकत घेतलं. मी काय अतिक्रमण केलं नाही. महाराष्ट्र बँकेचा रिसर्च चेक दिलेला आहे. आणि नगराध्यक्ष साहेब सांगताय का आता माननीय अण्णा हजारे यांना बोलून शक्ती घालल्या, त्यांना काहीतरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. नगरसेवकांना शक्ती दिल्या आणि त्यांनी शक्ती खाल्ल्या, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि दर टायमाला तर चालूच आहे कायचं काम. कोण म्हणतं खात नाही? खातो तो, राजरोज खातो ना. गावामध्ये याचा पाठीमागचा जर इतिहास बघितला तर हिंदू मुस्लिम दंगली कोणी घडवल्या? याच महाशयांनी घडवल्या दर्ग्याच्या नावावर. आणि सर्व जनतेला पुढाऱ्यांना शिव्या देऊन मोठं व्हायचं का? मग आता मोठं होऊ शकत नाही. त्याला कळलं आता का आपली काय लायकी काय. तेव्हा दुसऱ्याचे हे पाहण्यापेक्षा आपण काय करतो याच्याकडे पहिले लक्ष ठेवा. आणि ते जे म्हणत्या का मी भाड्याने ती गवारे पाटलांची जागा घेतलेली, अरे जागा गवारे पाटलांची, पण अतिक्रमण तू केलं ना, ते बी 4 दिवसात केलं. ते पहिले सांग लोकांना, आणि मग बाकीच्या लोकांचं पाय. आणि मला पेपरवाल तुम्हाला सांगतात ते खुशाल का निखाड्यांनी सांगितलं का कैलास जाधवचं अतिक्रमण काढा म्हणून. तर निखाड्याचं वय आणि ते माझ्या सागरचं वय सारखं आहे. माझे 62 वर्ष चालले, माझे राजकारणामध्ये 40 वर्ष झाले. मला हे लावलावीचे धंदे बंद करा, आणि सारं गाव नालायक आहे तू साव आहे असं चालणार नाही. साऱ्या गावांना माहिती पडलेलं आहे कोण नालायक आणि कोण साव आहे. तेव्हा येणाऱ्या इलेक्शन परेडमध्ये त्यांची जागा त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी एखाद्या वार्डात उभा राहावा, त्यांची जागा त्यांना दिसून जाईल.
किती साव कोण आहे काय नाही ते त्यांना समजल. केले आदरणीय अध्यक्ष साहेब खूप सौम्य स्वरूपाचे काय आरोप आहेत माझ्यावर यांचे कार्यकर्ते यांच्यावर लांब गेले. आता त्यांनी जे 2 नाव घेतले ते कार्यकर्ते आधी माझ्या बरोबर आहे. तुम्ही त्यांना जाऊन समक्ष विचारलं तरी केलं पण तुमच्या बरोबरचे जे तुमच्या इलेक्शन नंतर जे कार्यकर्ते तुमच्याबरोबर होते ते कुठे आहेत? मी नाव नाही सांगत तुम्हालाही माहिती कोण कार्यकर्ते त्यांच्या बरोबर होते आज ते कुठे आहेत? शिंदे सर सुद्धा बळजबरीने आहेत. दुसरी गोष्ट अशी नगरपालिका कर्मचाऱ्यावर मी दबाव आणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या वडिलांपासून आम्ही नगर परिषदेत काम करतो. आमचे 50 ते 55 वर्ष सातबाई घराण्याची सत्ता नगरपालिकेत आहे. आमचा एकतरी नगरसेवक आहे आणि हे जे लोक आहेत ते मॅक्सिमम माझ्या वडिलांनी कामाला लावले तर ते मला माझ्या कुटुंबातले समजतात. आणि माझ्या मला स्वतः तर बऱ्याच वेळा असं की काम सांगायला जावं सुद्धा लागत नाही. तेच परत करून टाकतात माझ्यावर. मला कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर दबाव टाकायची गरजच पडत नाही. ते परत दुसरा एक विषय सातबारा शहर अशी काही देणे ते त्याचे प्रभागापुरतच विचार करतात. मित्रांनो मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. 4 नंबरचं जे तळ आहे ते माझ्याच काळात झालं. या 4 स्कीमच्या झाल्यात. कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या याही माझ्याच काळात झाल्यात. माझ्या नाही तर माझ्या बायकोच्या नाही तर माझ्या वडिलांच्या काळात. या कोपरगाव शहरात लागलेले हॅलोजनचे दिवे ते माझ्याच काळात लागले. IDSFTच्या याच्यात जी स्कीम लावली 5 कोटी रुपयाची पहिली स्कीम कोपरगावसाठी आली ती. असं असताना हे सगळं कोपरगावसाठी आम्ही करत असताना किंवा माझ्या काळात झालं मग केलं असं म्हणत नाही माझ्या काळात झाला असताना हा आरोप करणं किती चुकीचं आहे. याच्या उलट माझं म्हणणं असेल तुम्ही तुमच्या 4.5 वर्षाच्या काळात काय केलंय? एखादं ठोस काम दाखवा मला. एकच दाखवा जास्त नका दाखवू. एकच होऊ शकत नाही दिसू शकत नाही. एकही काम यांची झालेलं नाही. कुठलंही ठोस कामकाज याच्याकडून झालं आमच्या वार्डातलं जिजामाता उद्यान हे आम्ही सगळं पूर्ण केलं होतं. पाठी लागली होती यांनी परत जाऊन ती आमची पाठी काढली दुसरी स्वतःची पाठी लावली. काय असा बालिशपणा करू नका. कोपरगाव शहराचा 5 वर्ष अतिशय वाईट गेले. कोपरगाव शहरातील नागरिकांना कळाले आपली चूक काय झाली. एवढी मोठं काय केलं? काही केलेलं नाही. तेव्हा माझी रिक्वेस्ट आहे त्यांना अध्यक्षांना की आज राहिलेले 6 महिने तरी व्यवस्थित काढा. कोणाला त्रास देऊ नका, त्रास करून घेऊ नका आणि असे बेताल बालिश आरोपही करू नका. माझ्या कामासाठीच गेलो पण मी असं काही कोणाला जनावर शिव्यागाळा केला नाही. मी करायचं तर डायरेक्ट त्याला करू शकतो कोणाला करू शकतो. पण फुकट कोणाची बदनामी करू नका आणि आमच्यात भांडण लावू नका असं मी बोलतो. परिषदेत कोपरगावच्या नगराध्यक्षांनी सर्वे नंबर 210/1 हा फक्त गिरमे कुटुंबियाच्याच मालकीचा सर्वे असून ते भारतीय जनता पार्टीचे आणि जुने जनसंघाचे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही त्यांना त्रास देतो असं त्यांचा आमच्यावर आरोप आहे. परंतु हा सर्वे नंबर 210/1 येवला रोड या ठिकाणी असून ह्या सर्वे नंबर 210/1 मध्ये 85 गुंठे जागा ही खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे आणि 77 गुंठे जागा ही पोलीस परेड ग्राउंडसाठी आरक्षित आहे. आता त्यांचं जे म्हणणं आहे का हा फक्त गिरमे कुटुंबियांचाच सर्वे नंबर आहे. परंतु वस्तुस्थिती त्याची अशी आहे की हा सर्वे नंबर 210/1 हा पन्नालाल विठ्ठलदास गुजरात यांच्या नावावर आहे. आणि एक आहे 7/12चं उत्तर आहे माझ्या हातात. हा पन्नालाल विठ्ठलदास गुजराती यांच्या नावावर असून हे गुजराती येवला येथील रहिवासी आहे. यांचा कोपरगावशी काही संबंध नाही. परंतु त्यांचं आरक्षण उठवण्यासाठी जसे बाकीचे आरोप त्यांनी जे केलेले नगरसेवकांवर सगळे 100% खोटे असतात आणि नगरसेवकांवर आज ते आरोप नाही करत. पण त्यांचं जर तुम्ही 30 वर्षाचा राजकीय अभ्यास जर केला विजयराव वाढण्याचा आजपर्यंत त्यांनी याच्या मागचे नगराध्यक्ष असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील की ज्यांनी मोठ्या मोठ्या वसती बांधल्या असतील किंवा मोठमोठे इंडस्ट्री उभ्या केल्या असतील कोपरगावच्या लौकिकात भर घातली असेल अशा सगळ्या माणसांना आता तरी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बोलतात. परंतु पहिले वार्ताफलक चारण्याच्या खडू चांगल्या माणसं त्या माणसाने आबरू घेतली. जे स्वतःचं कर्तृत्व शून्य पण लोकांवर बेलगाम बेछूट हवेत गोळीबार करणं आणि नाही ते आरोप करणं हा त्यांचा स्वभाव आहे. काही असो परंतु हा सर्वे नंबर 210/1 हा
पन्नालाल विठ्ठलदास गुजराती येवलेचे रहिवासी आहेत, यांच्या नावावर आहे. आणि आणि या सर्वे आरक्षित असून याचं मुक्त्यारपत्र त्यांनी त्या गुजरातींनी आपले संतोष राठोड यांना संतोष भट्टड यांना दिलेलं आहे. या बाई त्याचं ते मुक्त्यारपत्र आहे. मग आता याला पार्टनर कोण कोण आहे? कारण हे भट्टडे हे एजन्सी हे असे जे कामं राहते अवघड अडचणीचे ते लोक काय करतात, आरक्षणाच्या जमिनी तुमच्या काढून देतो, मग आमचं काय त्यांचं काय यांचं काय, त्याच्यासाठी इतकी नगराध्यक्ष खोटे आरोप करतात. तुम्ही सगळ्यांची दिशाभूल कर माझ्यावर आरोप केला आहे नगराध्यक्ष साहेबांनी की मी आणि स्वप्नील लिखाडेंनी मलिदा घालला होता. आता मला तुम्ही सांगा, मला कशाला मलिदा दिन होतो माणूस मुंडे का कोण तो विजय कंस्ट्रक्शन? तुम्ही मला एक सांगा की आम्ही त्याची तक्रार केली आणि मला काही सहीचा अधिकार आहे का? मी नगराध्यक्ष आहे, तो नगराध्यक्षाला सीओला देईल का मला देईल मलिदा? सगळ्यात महत्वाचं, मी व्हाईस प्रेसिडेंट असताना मी ठराव केलाय सगळ्या नगरसेवकांची एनओसी असल्याशिवाय त्याला बिल देऊ नको. तरी नगराध्यक्ष साहेबांनी त्याला 3 कोटी रुपयाचं बिल दिलं. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना सेंड करतो, छोटा व्हिडिओ आहे. 3 कोटी रुपयाचं बिल दिलं आणि ते मला देते, मी मलिदा खाल्ला. तुम्ही चेक देता, तुम्ही सगळ्या नगरसेवकांनी ठराव केला बिल काढू नका, तरी बिल दिलं, तरी चेक दिला 3 कोटी रुपयाचा, आणि तुम्हाला कशाला देईल मलिदा? काय मला काही कळलं ना. काहीतरी उल्लू बनवायचं पब्लिकला, काही दिशाभूल करायची. योगेश बाबूंनी उभं राहून मांडलेलं आहे, आम्ही ठराव केलेला आहे, रवी अण्णा सगळ्यांचा व्हिडिओ दाखव, मी तुम्हाला सेंड करतो. दुसरा आरोप माझ्यावर त्यांनी असं केला की बिगर वर्क ऑर्डरची गटार बांधली. बिगर वर्क ऑर्डरची गटार बांधली म्हणजे काय भ्रष्टाचार केला का? नगराध्यक्ष माझ्या वार्डात कामच नाही करत. त्यांना इतकी खुन्नस आहे माझ्यावर की त्यांना माझ्या वार्डातून 0 लीड आहे, तिचा संधान साहेबाला लीड आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ते हेतू पुरस्कार माझ्या वार्डात काम नाही करत. माझ्या वार्डात लोक प्रचंड हुशार आहे, त्यांना माहित नव्हतं हा दिवटा काय दिवा लावणार. त्याच्यामुळे त्यांनी काही विषयच नाही केला, त्यांनी मतच दिले नाही. संधान साहेबाला तिथं लीड आहे आणि ती गटर मी नाही केली, मी माझ्या एका कार्यकर्त्याकडून करून घेतली. आज पण एक गटर मी केली वाडागळे वस्तीवर, तिचं अजून बिल काढायचंय, तिलाही आईबाप नाही, वर्क ऑर्डर नाही, ते मी तुम्हाला ते सांगतील. ती शुभम नाही संकेत कोरडे नावाचा एक माझा कार्यकर्ता आहे तिथला, त्याला सांगितलंय करायला. नेटकाच इंजिनियर झाला पोरगा आहे, खूप मोठी गटर केली. नगराध्यक्ष कामच नाही करत, आम्ही काय करायचं? आम्ही करतो काही खिशातले पैसे लावतो, काही असं करतो काम. माझ्याकडं 1-1, 2-2 श्वास खड्डे भरले. 4 दिवसापूर्वी सगळ्या महिला गेल्या होत्या सीओ साहेबांना, तिथली परिस्थिती माहिती आहे. सीओ साहेबांनी ती संडास काढी टाकी जाती ना, ती फुकट द्यायला लावली आरोग्य विभागाला. माझ्या प्रभागात बंगले परवानगी घेऊन बांधकाम केलंय, पण मग कायम ती टाके गटरीच नाही ना. सीओ साहेबांनी फुकट द्यायला लावलं. सेक्शन पंपाला 600 रुपयाची पावती लागते, फुकट द्या म्हणे या लोकांना, दुसरं काही पर्यायच नाही तिथं. म्हणजे असा सगळा प्रकार आहे अध्यक्षांचा, तुम्ही सांगा ना ते. आणि म्हणजे काही आरोप काही तथ्यच नाही, पब्लिकला सोशल मीडियावर फक्त उल्लू बनवायचं काम. अजून काय आरोप केला त्यांनी माझ्यावर? हे सगळं यासाठी एक स्पेशल जनरल मीटिंग घ्या, समोरासमोर एकदा दूध पाणी होऊन जाऊ, काय विषय नाही, काय अडचण येणार. आज तुमचा आरोप प्रत्येक होऊन जाऊ द्या ना, आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे. राजू भाऊ, सर मी सांगितलं ना, त्या 2014च्या इलेक्शनला कोणी उभं राहायला बसायला काय काय झालं, या सगळ्या गोष्टींचे पुरावे म्हणून आम्ही छाती ठोकपणे सांगतो. एवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत करायला हो, सांगा मला. मग त्याच्या लोकांचे नाव सांगितले की त्यांनी ते तांदळासारखे साप आहे, बाकी चोर आहे. त्यांची नाही गुढ. कसं आहे, काळ्या पार्टी आणि काळ्या पार्टीचे पोलीस मागच्या वेळेस सांगितलं हे बोलतात आणि कोण हे तेच आहे. त्यामुळे त्यांना बाकीच्या पार्टीतले सगळे नगरसेवक एकदम साव एकदम सज्जन वाटतात, आणि काय जे नालायक ते आमच्या पार्टीत दिसतात का त्यांचा चष्माच बदललेला आहे. सगळ्यात मोठं दुःख तेच आहे मला गेला. सर्वात महत्वाचं, ज्यावेळेस वंदे मातरम संघटना स्थापन झाली, सालकर साहेब मी बी सदस्य दिले गोष्टीचा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पैसे गोळा केले. खांदीबाई का राजारी आहे त्यांच्याकडे अजून त्या पावते तिकडे गावात पावते, त्या पैशाचा हिशोब म्हणजे भ्रष्टाचार आहे. ते पैसे खाऊनच टाकले ना.
मी तरी मीन राजाभाऊ झावरे निरीक्षक संघटनेच्या मार्फत सरकारने आम्ही संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. यांनी तर पैसेच खाऊन टाकले ना हो. भ्रष्टाचार याला म्हणताय. महाराजांचं सिंहासन सुद्धा नाही ठेवलं. हा भ्रष्टाचार आहे बरं का? याचं उत्तर द्यावा त्यांनी. हे लोकांचे धंदे काढतात, भ्रष्टाचार केला, हे केलं, काय केलं, काम धंदे सांगा. मी तर नगराध्यक्षांना एवढंच विचारलं की यांनी स्वतःचा बिझनेस सांगावा आधी आणि मग लोकांवर बोलावं. म्हणजे रिझर्वेशन बाबतीत जे बोलतात 20/9/2011 रोजी ठराव क्रमांक 20/9/2011 रोजी ठराव क्रमांक 17 हे आरक्षण उठवण्याचा ठराव झालेला होता. त्यामध्ये अख्ख्या कोपरगाव शहराचे 25 रिझर्वेशन उठवण्यात आलेले आहेत. त्यानंतर मी स्वतः 16/1/2019ला माझी जी 2 एकर 87 गुंठे जागा आहे त्यात 30 गुंठे त्याचं रिझर्वेशन आहे. मी 16/1/2019 रोजी शासनाला खरेदी सूचना दिली होती. आपण खरेदी घेण्यात यावी. त्यांनी त्याचा निकाल 1 वर्षात नगरपालिकेने खरेदी करावा यासाठी लेखी निकाल दिला. 1 वर्ष होऊन गेलं, त्यांनी काही खरेदी घेतली नाही. नंतर मला 29/11/2019 ठराव क्रमांक 8 नयन कुमार प्रभू काशीनाथानी आणि सौ प्रमिला कैलासचंद्र ठोळे या दोघांचा ठराव आम्हाला करून उठवण्याचा ठराव त्यांनी आम्हाला करून दिला. म्हणजे 2011मध्ये 25 आरक्षण उठले गेले आणि त्यानंतर 29/11/2019ला आमचं उठवण्यात आलं. असे आरक्षण बऱ्याच वेळा उठवण्यात आलेले आहे. वैयक्तिक माझं नाव घेऊन माझ्या कोले पार्टीचा मी नगरसेवक आणि कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या पार्टीच्या नेत्यांना मी ते विनाकारण बदनाम करतात आहे. मी जे काही रिझर्वेशन कागदपत्र कायदेशीर करून घेतलेलं आहे, हे काय कोणी वैयक्तिक असं ठराव करून असं नाही, एक कायदेशीर प्रमाणे रिझर्वेशन उठलेलं आहे. आणि कोपरगाव शहराचे रिझर्वेशन आत्तापर्यंत गेलं 10 ते 12 वर्षात मी जे आकडे दिले 25 आणि आता परत हे असे रिझर्वेशन उठवण्यात आलेले आहे. तेव्हा नगराध्यक्षांनी माझी व माझ्या कोले पार्टीची जाणून बुजून बदनामी जी चालवली आहे ती करू नये हीच त्यांना विनंती. काही विषय नाही. हा विषय गुजरातीचा, कारण गुजरातीच्या आरक्षणमध्ये काहीतरी काळाबिरा आहे असा आम्हाला संशय आहे. आणि ते आहे की नाही आता हे काळच ठरलं. त्याप्रमाणे जर झालं बाहेर आलं तर आपलं धर्म कळेल. पण जे आरडाओरडा चाललाय की गिरमांना त्रास देण्यासाठी गिरमांचा रुपयाचे संबंध येत नाही. हा ही जी जागा ही 7/12 आहे आपल्याकडे.